नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल हे यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला 23वा तास सिरीज ऑफ इझी इंग्लिश ग्रामर टॉपिक्स या अंतर्गत आणि आपण डी भाग बघत आहोत, तो म्हणजे पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. मागील तासिकेत तुम्हाला सांगितलं होतं की 3 काळ मुख्य आहेत: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आणि या तीनही काळांचे 4 हे उपप्रकार पडतात. त्यामध्ये आपण सुरुवातीला बघितला प्रेझेंट टेन्स आणि आता आपण पास्ट टेन्समधील चौथा प्रकार डी पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स तो बघत आहोत, चालू पूर्ण भूतकाळ. आणि उद्यापासून आपलं सुरू होईल भविष्यकाळ, फ्युचर टेन्स. मग आता पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, आता यामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे, पूर्ण होऊन गेलेली आहे ती दर्शवण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये बघत आहोत की सूत्र सुरुवातीला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब प्लस ING. आता या ठिकाणी क्रिया या वाक्यामध्ये बीन आला म्हणजे या ठिकाणी ही पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स आणि त्यामध्ये व्हर्बला ING जो येणार आहे त्यावरून आपल्याला समजेल की वाक्याची रचना ही परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्सची आहे म्हणून. आणि त्यामध्ये हॅड लागलेला असेल तर ते असणार आहे पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. बघा वाक्य पहिलं सुरुवातीला आय हॅड बीन रायटिंग, you had been writing, you had been writing, you had been writing, he had been writing, she had been writing, they had been writing, it had been writing. आणि निवडकच फक्त 4 वाक्य घेतलेले आहेत, त्यांचा अर्थ समजावून घेऊया. बघा पहिलं वाक्य, आय हॅड बीन लर्निंग सिंगिंग फॉर 10 years. मी गाणे गाण्याचं 10 वर्षांपासून शिकत होती. दे हॅड बीन वर्किंग फॉर 6 hours. ते 6 तासांपासून काम करत होते. सीता हॅड बीन स्टँडिंग फॉर an hour बिफोर द डोअर वॉज ओपन. दरवाजा उघडायच्या आधी सीता 1 तासापासून उभी होती. आय हॅड बीन डुईंग अ जॉब फॉर 15 years. मी 15 वर्ष जॉब केलेला आहे किंवा करत होते. येथे लक्षामध्ये पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये क्रिया चालू आहे दाखवण्यासाठी ING असेल आणि ती होऊन गेलेली आहे, चालू पूर्ण भूतकाळ. येथे लक्षामध्ये होऊन गेलेली आहे दर्शवताना आपल्याला परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्सचा विचार करताना मूळ क्रियापद आणि त्या ठिकाणी सब्जेक्ट प्लस हॅड लागलेला असेल आणि त्याला बीन लागलेला असेल म्हणजे ती परफेक्ट टेन्समध्ये दाखवेल. आणि प्रोग्रेसिव्ह टेन्स दाखवण्यासाठी क्रियापदाला लागणार आहे ING. म्हणून पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये बीन लागणार आहे, हॅड बीन प्लस व्हर्बला ING लागेल आणि मग तेव्हा तो काळ पूर्ण होईल पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्सचा. येते लक्षात. तर उद्या मुलांना आपण फ्युचर टेन्ससह भेटणार आहोत. मग आपण सुरुवातीला पहिला टेन्स घेणार आहोत फ्युचर टेन्सचा, सिम्पल फ्युचर टेन्स. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.